नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर हा ब्लॉग आहे पोळ्याच्या दिवसाचा। कुठलाही सण असो आपण आपापल्या पद्धतीने आपल्या भागात ज्या पद्धतीने सेलिब्रेट करतात तशा पद्धतीने सेलिब्रेट करत असतो। तर प्रत्येक सणाचं वेगवेगळं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये, नाही का। तसंच पोळा सणाचं सुद्धा महत्त्व आहे। शेतकऱ्यांसाठी पोळ्याचा सण म्हणजे खास सण असतो आणि आपल्या बैलपूजनाचा सुद्धा, बैलांची छान अशी पूजा वगैरे केली जाते, त्यांच्या आवडीचे पदार्थ वगैरे केले जातात। आणि आमच्याकडे तर करंजी शिवाय पोळ्याचा सण काही साजरा केला जात नाही। प्रत्येकाच्याच घरी करंजी बनवायला म्हणजे बनवली जाते। करंज्या बनवायला अर्धा किलो रवा घेतलेला आहे, तूप टाकलं आणि तुपामध्ये रवा छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेते। नंतर साखर टाकायचं, आपल्या घरामध्ये जेवढे ड्रायफ्रूट असतील आपल्याला जे जे आवडतात ते टाकायचं। तर मी इथे काजू बदाम, मनुका, काजू बदाम तर मी खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं, खारीक होते ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मनुका मोठे होते तर कैचीने 2 तुकडे केले। इथे डाळ पण भिजवलेली आहे हरभऱ्याची, वडे बनवायचे आहेत, कारण वडे, पुरी आणि करंजीचं जेवण बैलांसाठी आणि डाळ, लौकी, भात असं जेवण मी करणार आहे। तर त्याचीच तयारी चालू आहे आणि मेन म्हणजे त्या दिवशी बाजारसुद्धा होता, बाजार करून आले, नंतर ही तयारी जे काय करायचं होतं त्याची तयारी मग करायला बसले। करंजी लवकर बनवून होत नाही, बाकीचे इतर पदार्थ बनवून होतात, पण हे करंजीचा पदार्थ बनवायचं म्हटलं तर आरामातच बनवावं लागते। आणि मी अशी नेहमी बनवत नाही, वर्षातून एकदा तर आपण बनवतो। आणि माझी आईकडे ना प्रत्येक पोळ्याला करंजी केली जाते, जेवण म्हणजे पोळ्याचा सण म्हटलं तर करंजीचं जेवण असते। मी पण करते पोळ्याला करंजी। पावडर आहे, मनुका आहे, काजू आहे, बदाम आहे, जे माझ्याकडे ड्रायफ्रूट होते आता तेवढे मी असे बारीक करून घेतले। मी एक बारीक कापत बसत नाही, हे खलबत्त्यामध्ये चेचून घेतले, हे पण खलबत्त्यामध्ये चेचले। मनुका जरा मोठे होते तर ते कैचीने कापले आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून मी घेतले। आणि आता आपण हे जे मिक्सर केलेलं आहे करंज्यासाठी त्याच्यामध्ये टाकायचं। परत आहे खोबरा किस, ते सुद्धा टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। अर्धा किलो रव्याला 100 ग्राम मी खोबरा किस घेतलेला आहे, तर विकतच आणला होता बाजारातून, तेच खोबरा किस आहे। आणि सारण खूप सुंदर झाला होता। इकडे गुलाबजाम बनवायसाठी पाक पण तयार केला, तर तो शिजला आहे, बंद केला गॅस। आणि इकडे मी माझं सारण मिक्स करून घेते, जे काही ड्रायफ्रूट वगैरे टाकलं होतं ते। सगळं मिक्स करून घेतलं। आता सगळे बारीक केले, पण ड्रायफ्रूट वगैरे असे काही व्यवस्थित दिसत नाही, पण सगळं बारीक करून घेतलं, छान असं मुरलेलं आहे। आणि इकडे रुद्रांसाठी गुलाबजामची चासणी म्हणजे पाक करून झाला। नंतर मी करते, कारण आज बाजारसुद्धा आहे, आता मी बाजाराला जाणार आहे, त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे। रुद्रांसच्या आवडीचा सेव, 2च पदार्थ आहेत सगळ्यात जास्त रुद्रांसला आवडतात, एक तर सेव, गुलाबजाम, फ्रेंच फ्राईज, इडली, डोसे हे असे आवडतात, मग त्याच्या आवडीचे बनवावंच लागते। सेव बनवून दे म्हटलं तर चला म्हटलं, आता कढईच ठेवलेली आहे तर आता शेवही बनवून देऊया। तर थोडासा शेव होता बेसन होता थोडासाच माझ्याकडे, तर आता बेसन भिजवली आणि 2-3 घाणे त्याला शेव काढून देते। अरे इतका भयानक पाऊस चालू आहे आमच्याकडे की काय सांगू, आता जोड्या पण येणार नाही, इतका पाऊस चालू। हा ढग कसे पडतात बघा, सकाळकुट्ट झालेलं आहे वातावरण। आणि आता वाजले आहे 4 वाजताचं सकाळकुट्ट वातावरण झालेलं आहे, पाऊस चालतो आहे, आला सुद्धा पाऊस। आणि माझा चालू आहे स्वयंपाक म्हणजे आता मी काय बनवलं, वडे झाले, पुऱ्या झाले, गुलाबजाम झाले बनवून, आणि आता बनवते आहे शेव बनवल्यावर स्टॉप करणार आणि मग नंतर मला बनवायच्या करंज्या, त्या आरामात बनवीन करंज्या। गॅस बंद करून घेणार, आता जोड्या वगैरे 1-2 आले तर आपण पाया पडायच्या, तशी मी तयारी करून ठेवलेली आहे आधीच, आल्यावर धावपळ नको। काही पण आपण बनवतो म्हटलं, कुठलाही पदार्थ बनवतो म्हटलं तर भांड्यांचा पसारा इतका पसरतो, ओट्यावर बघा भांडी ठेवायला जागा नाही, एवढं पसरलेलं आहे। तर माझे चाललं आहे स्वयंपाक आणि सोबतच व्हिडिओ शूट पण करते। आता माझा मुलगा तर मनाला येते तेव्हा मोबाईल घेतो, नाही तर तो काही शूट करून देत नाही किंवा काही नाही। शेव झालेला आहे, रुद्रांसचा फेवरेट सेव। बाहेर खूप जास्त असा पाऊस आहे चालू। काय करत असता?
ओरडावचं काम कर तू फक्त, ओरडावचं काम कर तू फक्त. आणि पोळ्याच्या दिवशी होती पिठोरी अमावस्या, तर म्हटलं आता 5 दिवे कणकेचे बनवावं आणि लावावे. तर मी रील बघितली होती एक इंस्टाग्रामवरती, तर काय हरकत आहे म्हटलं आपण पण ट्राय करूया. मी कधी करत नाही असं. मग 5 कणकेचे दिवे बनवले, एक तुळशीजवळ, एक मुख्य दरवाजाजवळ, एक देवऱ्याजवळ जिथे आपण पूजापाठ करतो त्या ठिकाणी, आणि एक ईशान्य दिशेला, एक दक्षिण दिशेला असं लावायचं होतं. तुळशीजवळचा आणि मुख्य दरवाजाचा दिवा रुद्रांच्या हाताने लावून घेतला. आणि खरं म्हणजे पिठोरी अमावस्याचे जे दिवे असतात ते आपल्या मुलाच्या कल्याणासाठी किंवा आपल्या मुलाचं चांगलं व्हावं याच्यासाठी वगैरे असतात. मी असं वाचलेलं आहे इंस्टाग्रामवरती, रीलवरती असं बघितलं आहे ते. तर त्याच्यामुळेच मी म्हटलं काय हरकत आहे करायला. पोळा फुटल्यानंतर बैल आले होते, तर बैलांना नैवेद्य वगैरे झालं, त्यांचं पूजापाठ झालं बैलांचं, आणि संध्याकाळ झाली. मग स्वयंपाक वगैरे तर माझं संध्याकाळी म्हणजे आधीच झालं होतं. संध्याकाळच्या आधी करंजा बनवायचे होते बाकी, तर थोडा वेळ म्हटलं करंजा बनवूया, जेवढे होतील तेवढे. करंजाचं काम जरा किचकटच असते, पटपट होत नाही. तिथेच बसल्या जागी बसून राहावं लागते, 12 तासांनी करावं लागते. आता खायचं आहे तर मग आपल्याला तर बनवावंच लागेल, कोण आहे तर देणार आहे. तर हे साचे आहे करंजीचं, ते मी एका यात्रेला गेली होती मागे. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो ना त्या नदीमध्ये यात्रा भरत होती, वैनगंगा नदीमध्ये माडगीच्या ठिकाणी. तर तिथे वेगवेगळे पदार्थ लाकडाचे वगैरे विकायला येत होते. तिथून मी हा साचा घेतलेला आहे करंजी पाडायचा. आणि मी काम करते तर ह्यालाच करायचं आहे. आता काय करू मी ह्याचं असंच असते. मी काय करायला बसली ना तर मला सोडून ह्यालाच करायचे असते, आणि याच्या नादामध्ये माझे कामं इतके वाढतात की तुम्हाला काय सांगू. खरंच पूर्ण सारणाचं नाही बनवणार मी आताच, तरी 32 वगैरे असे करंजा झाले होते, आणि नंतर बनवणार. आता ते आहेत ते संपू देते. सारण काही खराब होत नाही, तसं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे सारण प्लॅस्टिकमध्ये बंद करून. ते नंतर मी आरामात करेन कधीतरी. आता जेवढं होतात तेवढे मी करून घेते. जेवढं म्हणजे मैदा भिजवलेला आहे तेवढ्या मैद्याचे जेवढे होतील तेवढे बनवून घेते. तरी 30-32 असे आपल्या करंजा झाल्या होत्या. आमच्याकडे ना करंजा पोळ्याला करतात, मग तिथलं सारण उरतो, मग काजळ तीज येते 4 दिवसानंतर, म्हणजे हरितालिकेचा व्रत. त्यावेळेस सुद्धा मग असं बनवावं लागते आपल्याला. काय काय बनवतात, कोणी अनारसे बनवतात, कोणी करंजा बनवतात. तर माझी आई अशी सारण उरवून ठेवायची, जेवढं बनवायचं आहे तेवढं बनवायची, आणि 4 दिवसामध्ये जे बनवलेले आहेत तेच फस्त होतात. तोपर्यंत आपली काजळ तीज येते, मग अनारसे, करंजा, परत काय बनवायचे असेल ते हरितालिकेचा उपवास सोडतात त्या दिवशी बनवला जातो आमच्या भागामध्ये. हा बघा मोठा बिजी माणूस, याला पण बनवायचा आहे, हा पण काहीतरी करतो आहे. आणि मला काय बनवायचं असेल तर यालाच सगळ्यात आधी बनवायचं असते, आणि इचक पिचक करून माझे इतके कामं वाढवतो, आणि उलट मग मलाच याच्यावरती बोंबलावं लागते, ओरडावं लागते. जेव्हा आम्ही लहान होतो ना त्यावेळेस माझी आई मोठ्या मोठ्या करंज्या बनवायची, कारण त्यावेळेस साचेच मोठे मोठे होते, आणि त्यावेळेस कुठे मैदा वगैरे, आपली परिस्थिती जशी असेल तशी कणकीच्या पण पाऱ्या बनवायच्या. आणि आता मैद्याचा वापर केला जातो, आणि पुरणमध्ये म्हणजे रव्यामध्ये सारणामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट वगैरे टाकतो. त्यावेळेस कुठे भाजलं रवा साखर टाकलं की बस व्हायच्या आपल्या करंज्या तयार. आणि माझी आई ना पोळ्याच्या वेळेस अजिबात तिला वेळ नव्हतं मिळत. मी तर मदत करू लागतच होती म्हणा, तरीसुद्धा वेळ नव्हता मिळत. मग पहाटे उठून मारबतच्या दिवशी पहाटे उठून मग ते करंज्या बनवायची, कारण करंजीचं काम जरा किचकटच असते. मी तर मदत करू लागत होती, नव्हती अशी नाही, पण पहाटे उठून माझी मारबतच्या दिवशी करंजा बनवायची. आणि आता सुद्धा माहित नाही, आमच्या गावाकडे असंच बनवलं जातं पहाटे उठून मारबतच्या दिवशी करंजा. आपल्या करंजा बनवून मोजली नाही मी किती झाले, तर किती झाले रुद्रांश तू मोजलास ना. इथे थोड्याशा बनवल्या,
अजून सारण बाकी आहे. रुद्रांश उचूक करतो आपले काम. हा काउंट कर. हा राहू दे, तू बरोबर काउंट नाही करत, मी नंतर करतो. मी काउंट अदा मदद करते. ऐसी लाइन से करना. ऐसी लाइन दिख रही है ना तेरे को? ऐसी ऐसी लाइन, खड़ी खड़ी लाइन. फिर भी गड़बड़ कर दिया. लहानपणी मला करंज्या अजिबात आवडत नव्हत्या. आता आवडतात म्हणण्यापेक्षा खाते मी. असं खूप जास्त आवडतात अशातला प्रकार नाही आहे. गॅस चालू केला होता मी. तेल इतका कडक गरम झाला होता, कढईसुद्धा अशी लालसर पडून गेली तेल जडला तर. मग गॅसच बंद करून घेतला आणि थोडा वेळ अशा करंज्या टाकल्या. शांत झाला तेल, थोडासा थंड झाला. नंतर मी गॅस पेटवला. म्हटलं तोपर्यंत तेल गरम होईल, पण ते काय हाय फ्लेमवरती झालं होतं, स्लोवरती गॅस नव्हती, म्हणून तेल इतका कडक गरम झाला होता. तर आता गॅस बंदच आहे बघा. आणि तळून निघाल्यासुद्धा आपल्या करंज्या. आणि सुरुवातीच्या तेल गरम झाला असल्यामुळे एकदम लालसर अशा झाल्या करंज्या. आले आपले सगळे पदार्थ बनवून. वडे, पुऱ्या थोड्याशाच बनवल्या होत्या. तेलकट पदार्थ खायला बघत नाही हे पण पुऱ्या खात नाही, मी पण खात नाही, म्हणून पुऱ्या थोड्याशाच केल्या होत्या. वडेसुद्धा थोडेच केले होते. आणि करंज्या तर भरपूर केले. करायचे बाकी आहेत, थोडेसेच बनवले मी आता. पण सारण अजून बाकी आहे, ते मी नंतर बनवणार नाही. तर अशा पद्धतीने आम्ही पोळ्याला वेगवेगळे पदार्थ केले होते. याहूनही अजून वेगळे पदार्थ तयार केले जातात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा.